हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू मिनी ब्लॉग. तर येस, आज आहे गौरी गणपती स्पेशल व्लॉग. तर आम्ही मस्तपैकी रेडी होऊन सकाळी सकाळी निघालो आहोत गौरी स्थापनेसाठी. आमच्या घरी गौरी बसत नाहीत, तर आमच्या दीदींकडे बसतात. सो आम्ही तिथे पोहोचलो आणि पोचल्या बघितलं तर थोडीफार तयारी त्यांनी ऑलरेडी करून ठेवली होती. आता पुढची तयारी आमच्या हातात सोपवली होती. तर म्हणलं चला, पण त्याच्या आधी आज आमचं छोटं पिल्लू म्हणलं काकी आज कॉफी मी पाजणार. आणि खरंच तिने अतिशय मस्त गरम गरम अशी कॉफी आम्हाला पाजली आणि मग आम्ही मस्तपैकी कामाला लागलो. तर इथे आम्ही गौरींना साडी नेसवायला सुरुवात केली. आता हे दिसायला जरी जितकं सोपं आहे ना, तरी तितकं सोपं ते नाही आहे. या कामासाठी फार जास्त वेळ आणि पेशन्स लागतात. तेव्हा कुठे जाऊन समाधानकारक काम झालं आहे असं वाटतं. आणि छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. आणि मग आम्ही फार असं डिस्कशन नंतर असं करूयात तसं करूयात असं करून फायनली आम्ही साड्या त्यांना ड्रेप केल्या. आता यावर्षी आम्ही गज्जी सिल्कची साडी आमच्या गौरीला थीम म्हणून नेसवायचं ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे आम्ही त्या सगळ्या मॅचिंग्स आणि त्या सगळ्या साड्या आम्ही घेऊन आलो. आणि त्यासोबत आम्ही ही सगळी साडी ड्रेपिंगची आमची तयारी चालू होती. बरं, आता वेळ होती गौरींना घरामध्ये घेऊन यायची. आणि मग आमच्या दिदींनी माप ओलांडून आल्या गौरी सुख समृद्धीच्या पावली असं म्हणत गौरींचा गृहप्रवेश केला. मग एकीकडे सासूबाईंनी फायनली आमची ही छानशी गौरी तयार केली आणि फार सुंदर फार गोड अशी दिसत होती. मग आम्ही त्यांना सगळी ज्वेलरी वगैरे घातली आणि खरंच जसं जसं गौरींना तयार केलं तशा तशा त्या फार सुंदर दिसत होत्या. एकीकडे नैवेद्य तयार झाला आणि मग आमच्याही पाण्यासाठी आमचाही नैवेद्य असा आम्ही ताटं वाढून घेतली. आणि मग एकीकडे हे जो काही मेन्यू होता तो खाण्याची उत्सुकता फार वाढली होती, कारण की आज स्पेशली भाजी भाकरीचं नैवेद्य हा गौरींसाठी असतो आणि तोच नैवेद्य सवाशिणींना पण असतो. आणि मग आम्ही त्याचा मस्तपैकी एकत्र बसून आस्वाद घेतला. आता या जेवणाची आणि या प्रसादाची मजा काही वेगळीच असती, कारण की आम्ही फक्त लेडीज असतो आणि फक्त आमचीच मज्जा चाललेली असते. आल्या आल्या गौरी लक्ष्मीच्या पावली असं म्हणत दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सकाळी छान आवरून तिथे पोहोचलो. आणि मग गौरींना पण थोडीशी ज्वेलरी आणि बाकीच्या गोष्टी बाकी होत्या त्यांना पण आम्ही रेडी केलं आणि मग त्यांच्यासोबत छान असे व्हिडिओज काढले. आता आज गौरींमध्ये जो काही तेजस्वीपणा होता ना, तो खरंच डोळ्यांना अनुभवणाराच होता, कारण की जसं जसं त्या तयार होत होत्या तशा तशा त्या फार सुंदर दिसायला लागल्या होत्या. आणि मग नेहमीप्रमाणे आपले जे काही रिच्युअल्स असतात ते आम्ही पूर्ण केले. देवीची ओटी भरली आणि तिच्याकडे आशीर्वाद मागितला की असंच आम्हाला पण आमचं सौभाग्य आहे ते आयुष्यभर लाभू दे आणि सुख समृद्धी आमच्या आयुष्यात असू देत. तुझा आशीर्वाद आमच्यासोबत ठेव. आणि एकीकडे आजी नातवाला फेटा घालत होती आणि आरतीसाठी रेडी करत होती. आता इकडे दिवे लावून आरतीची पूर्ण तयारी झाली होती आणि अशा प्रकारे आम्ही सगळे रेडी झालो होतो आरतीसाठी. आता आरती आणि सगळं झाल्यानंतर तर भूक लागली होती आणि मस्तपैकी हे पुरणपोळीचं जेवण आमच्यासाठी बनवलं होतं आणि सगळ्या बायका बसून आम्ही ते सुरुवात केली जेवायला. आणि राया पण माझ्यासोबत मस्तपैकी मांडी घालून बसला होता पुरणपोळी खायला. आणि खूप सुंदर असा स्वयंपाक बनवला होता. आणि आजच्या दिवशी या गोष्टींचं महत्त्व काही वेगळंच असतं. आणि मग आम्हाला इथे मसाला पान दिलं, जे बघून मी जरा जास्त खुश झाले. मला पान प्रचंड आवडतं खायला आणि हे आम्ही घरीच बनवलं होतं. माझ्या सासूबाईंना फार सुंदर पान असं बनवता येतं. एकीकडे राया हे असं टोपी घालून मस्तपैकी नाचत होता आणि आम्ही पण निघालो आमच्या घरी आणि फार छान गेला आमचा दिवस. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा आणि आपणही भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.